Okay, so we will move forward. So I'll go for distribution system first because I'm dealing with section 2. Fine. As I've already told, this distribution system in GATE is combination of conveyance system and distribution system. Okay, so in our syllabus we have this conveyance system as unit number 4 and distribution system as unit number 5. Okay, हे दोन्हींचं मिळून इथं डिस्ट्रीब्युशन सिस्टमचं पॉइंट येतं. ओके, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स कोणत्या आहेत, त्या कशा वापरल्या जातात, कोणत्या मेथड्स आहेत त्यांना अप्लाय करायसाठी, आणि ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचे जर कोणते क्वेश्चन्स येत असतील तर ते जनरली इक्विव्हॅलंट पाईप मेथड वरती येतात. हार्डी क्रॉस मेथड वरती आजपर्यंत एकही क्वेश्चन्स एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग साठी विचारलेला नाही. इट मे बी देअर फॉर युअर हायड्रॉलिक्स FM subject. Okay, but for environment I haven't seen from any of the question paper they have asked for Hardy cross, but still we are going for the theory portion of Hardy cross. They may be asking a true or false type of questions for Hardy cross. Okay, so distribution system मध्ये महत्वाचं काय आहे तर distribution system plus conveyance system, methods of distribution system, whether it is continuous, discontinuous, or pumps are used or not, likewise, and then analytical method, त्याच्यामध्ये पण स्टार मार्क करून इक्विव्हॅलंट पाईप मेथड. ओके, सो फोकस करायचे हे 3-4 पॉइंट्स आहेत डिस्ट्रीब्यूशन सिस्टम मध्ये. फाइन, सो लेट्स गेट स्टार्टेड. आय होप यू पीपल आर हॅव्हिंग युअर ओन नोटबुक अँड पेन विथ यू. असं नुसतं प्रवचन सारखं ऐकू नका, जरी हे ऑनलाईन असलं तरी पण आपले आपले नोट्स सायमल्टेनियसली बनवा. ओके, फाइन. सो डिस्ट्रीब्यूशन सिस्टम कडे जाण्या अगोदर आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं इकडे लिंक करायचंय. ओके, लिंकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. what we have learned first is we do have one intake structure. Intake structure चा आधी कोणतं पॉइंट असणार आहे? Which point should be there before intake structure? Anyone can give the answer? Sources of water. Good, very good. Without sources of water, whatever your design is there, that will be failure. So first things first, your reservoir. Okay, reservoir के बाद में आता है आपका intake structure. Intake structure नंतर काय येते? What will be there after intake structures? Chlorination. Huh? Chlorination. Chlorination? Water treatment. Water treatment. Yes, you should go for water treatment plant. Intake structure से पानी आपको water treatment plant में डालना चाहिए. Okay. After water treatment plant, what you can do is Distribution. distribution. Okay, distribution. Fine. We will go for distribution and then you can go for operation and maintenance in each and every level. Now, whatever we have enlisted right now, starting from sources, intake structure, treatment plant, and then distribution, या सगळ्यांच्या मध्ये मध्ये जे काही येतं that is nothing but your conveyance. कन्व्हेन्स म्हणजे काय, एका साइड वरून उचलून दुसऱ्या साइड मध्ये डिस्ट्रीब्यूट करणं. ओके, म्हणजे रिसोर्स मधून पाणी घ्यायचंय, इंटेक स्ट्रक्चर मध्ये ट्रान्सफर करायचंय, इंटेक स्ट्रक्चर मधून पाणी घ्यायचंय, ट्रीटमेंट प्लांटला पोहोचवायचंय, ट्रीट केलेलं पाणी तुमच्या घरांपर्यंत पोहोचवायचंय. ओके, हे जे काही इंटरसेक्शन्स आहेत तुमच्या वॉटर सप्लायचे, तर त्याचे जे इंटरसेक्शन्स आहेत, दीज इंटरसेक्शन्स आर नोन ॲज कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. ओके, कन्व्हेयन्स सिस्टम्स. फाईन. मग या कन्व्हेयन्स सिस्टम्स मध्ये तुम्हाला जनरली येतात ते म्हणजे पाईपलाईन्स, देन पंप्स. ओके, पाईपलाईन्स आहेत, पंप्स आहेत, म्हणजे वॉल्स सुद्धा येणार. सो हे 3 सेक्शन जे काही आहेत ते कन्व्हेयन्स ऑफ वॉटर मधून येतात. हे सगळं एकमेकांना जोडायचं काम कन्व्हेयन्स सिस्टम करतं. फाईन. ह्याच्यावरती पण तुम्हाला थिअरी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. अनमोड. फाईन. सो कन्व्हेयन्स सिस्टम म्हणजे एकमेकांना जोडायचं काम करतं. सो तुमचं थ्रूआउट जे काही वॉटर सप्लाय सिस्टम आहे ते सिस्टम एकमेकांना कनेक्ट करायचं जे काही सिस्टम आहे दॅट इज नोन ॲज कन्व्हेयन्स सिस्टम. फाईन. सो कन्व्हेयन्स सिस्टम्स वरती 3 प्रकारचे पॉइंट्स येतात. ते म्हणजे तुमचं पाईपलाईन, देन युअर पंप्स अँड देन वॉल्स. ह्या 3 वरती थिअरी क्वेश्चन्स डेफिनेटली गेट वरती येतात. ती आपण नंतर बघूयात. फाईन. मग या सगळ्यांमधला लास्ट पोर्शन जो काही आहे, लास्ट स्टॉप जो काही आहे, तो म्हणजे तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे. फाईन. नाउ व्हॉट इज द एम टू हॅव दिस डिस्ट्रीब्युशन सिस्टम विथ अस?
हे डिस्ट्रीब्यूशन सिस्टम नक्की का घ्यायला पाहिजे किंवा का लर्न करायला पाहिजे. व्हॉट डू यू थिंक वाय वी रिक्वायर दिस डिस्ट्रीब्यूशन सिस्टम? Why should we go for distribution systems? Anyone can answer? डिस्ट्रीब्यूट करायचंय म्हणजे काय करायचंय? जे काही तुमचे कन्झ्युमर्स आहेत त्या कन्झ्युमर्स पर्यंत तुम्हाला तुमचं पाणी पोहोचवायचंय. ओके, आता बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? ऍज अ कन्झ्युमर आय वॉन्ट माय वॉटर 24 hours अवेलेबल प्लस विथ सफिशियंट प्रेशर. ओके, पाणी अवेलेबल आहे पण प्रेशर खूप कमी आहे, मला जे काम करायचंय ते त्या प्रेशरने होत नाहीये, सो मला ॲडिक्वेट प्रेशर जे काही आहे त्या पाण्याचं ते मेंटेन असलं पाहिजे. फाईन. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ कन्झ्युमर? कारण हा सगळा जो काही झोलझाल आहे आपण डिझाईनचा करतोय तो आपल्या कन्झ्युमरला सॅटिस्फाय करण्यासाठीच करतोय. ओके, so consumer wants a 24 hours of water supply with adequate pressure. Okay, there is one more requirement of our consumer. What should be that requirement? पाणी 24 तास पाहिजे, प्रेशर नाही पाहिजे आणि कसं पाहिजे? Safe to drink. Safe to drink. It means it need to have each and every quality check. ओके, क्वालिटी चेक तुमच्या ज्या काही पाण्याचा आहे तो क्वालिटी सुद्धा मेंटेन असली पाहिजे. सो we are providing this particular distribution system to have a consumer to have a specific amount of whatever required amount of water is there with adequate pressure plus sufficient water quality or desirable water quality. हे 3 पॅरामीटर्स तुम्हाला तुमच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये while designing कन्सिडर करणं गरजेचं आहे. फाईन. आता हे डिस्ट्रीब्युशन सिस्टमचे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत? एक डिस्ट्रीब्युशन सिस्टम बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते कंपोनेंट्स एकत्र आणावे लागते? फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पंपिंग स्टेशन, or you may go for storage reservoir, pumps and valves as we have already learned, service connections म्हणजे walls and fittings झाले, water fire hydrants and meters, these are again the additional requirements over there as known as water or appurtenances. Okay, जे additional surcharge असतात ते तुम्हाला इकडे distribution systems मध्ये ऍड करावे लागतात. Okay, so these are the components that you need to think and you need to design while going for distribution system. Fine. So I hope you know what is the aim for distribution system. You understood the aim of distribution system? Why we are going for distribution system? Say yes or no. Yes. Fine. Yes, Okay. ma'am. So what will be the requirement? What will be the requirements of good distribution system? आता जे मी तुम्हाला सांगितलं तेच हे points मध्ये आहे. You can read this out by yourself. Good quality water capable of supplying water at each and every place with sufficient pressure head and everything is over there. Okay, so just a theory part, skip it. Next one, what should be required? First things first, you need to go for calculation of water demand, जे तुम्ही पहिल्या lecture मध्ये केलेलं आहे. Okay, water demand repeat करायचं गरज आहे का? Is there any need to repeat these things? Should I give all the answers from your side? Okay, water is supplied by pumps directly in the pumps and distribution system. Must be designed to meet a peak demand. I hope you know what is peak demand. You know no peak demand? What is peak demand? See, as I've already told, the class has to be interactive. Plus, whatever you learn from unit number 1, 2, 3, 4, whatever it is, each and everything is linked over here. Okay? ते जर लक्षात नसेल तर मग हे पण लक्षात येणार नाही. So, do you know what is peak demand? Anybody can define what is peak demand? Who is able to define peak demand? Should I ask for volunteer?
B50 is already here. Are you able to give the answer B50? Oh, it's consuming too much of time. Anyways, so as you can see over here, these are the different variations that you can go for while designing your peak demand and calculation of peak demand. Maximum daily demand is equal to 1.8 into average daily demand. हे एक basic त्यांचं formation आहे. या formation वरून पुढचे सगळे calculations आले. For example, 1.5, 1.5, 2.7 divided by 24. हे जे काही आहे हे सगळे variations आहेत तुमचं average daily demand वरून peak demand calculate करण्यासाठी बनवलेले. Okay. Maximum hourly demand of maximum day is nothing but your peak demand. Okay, so if you want, you can just text me that you want this description of peak demand. If you don't understand anything, you can comment over there. Next, for designing of distribution system, while designing you are going to consider peak hourly demand that we have seen in a last slide, plus maximum daily demand MDD, plus fire demand. Fire demand we already know. This one is for accidents. Okay, so या सगळ्यांचं addition करून जे काही number येईल that will be your maximum requirement for that particular area. आणि त्या accordingly तुम्हाला तुमचे सगळे पुढचे designs करायचे. For example, pressure maintenance, then पंपचं स्ट्रेंथ काय असेल, देन तुमचं पाईपलाईनचं डायमीटर किती असेल, इकॉनॉमिक डायमीटर ऑफ पाईपलाईन काय आहे, देन व्हॉट विल बी द मटेरियल ओव्हर देअर. हे सगळ्या जे काही आहे ते तुम्हाला या पर्टिक्युलर नंबर वरनं डिझाईन करायचं आहे. ओके. हॅलो हॅलो. हॅलो हा, हु इज इट? मॅडम साईज थोडीशी कमी करता? कशाचं मॅडम? प्रेझेंटेशनचं? हॅलो हॅलो. पीपीटी स्लाइड जरा मोठ्या होतात, दिसत नाहीत पूर्ण. हो का? एक मिनिट, I'll see what I can do. Selection might be there. Students, you can suggest these kind of things. Motion selection. I'm not getting how to do these things. It is not getting selected. What can I do? Is it visible now, madam? Hello. Was giving suggestion. Even from the students, is it visible right now, or I should go for more smalling the font? Visible, it's visible. Okay. पूर्ण presentation दिसतंय का? हो दिसतंय मॅडम. Okay. Thank you. Is visible. बरोबर आहे madam. Visible आहे. Okay. Yes. Fine. So where are I? हा. सो फॉर डिझायनिंग हे 3 गोष्टींचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचे जे काही पुढचे कॅल्क्युलेशन्स असतील ते तुम्हाला बघायचे आहेत. फाईन. नेक्स्ट. गो फॉर नेक्स्ट. हा. Some more requirements over there. Velocity maintenance, किती velocity असली पाहिजे, 0.9 to 1.5 मीटर पर सेकंड तुम्ही डिझाईन करू शकता इन बिटवीन ह्याच्या. मिनिमम प्रेशर यू कॅन गो फॉर 3 meters. पण कधी कधी जे तुमचे 3 story बिल्डिंग्स आहेत त्या 3 story बिल्डिंग साठी यू कॅन गो फॉर मॅक्सिमम ऑफ 22 meters. ओके, इकडे दिलंय 1 story, 2 story and 3 story. आणि जे काही तुमचे नॉन डिझाईन केलेले पॅरामीटर्स आहेत तर मग त्याच्यासाठी रेसिड्युअल प्रेशर यू कॅन गो फॉर मोर दॅन
not more than 22. 22 meters will be the last option for pressure design. Okay, 22 च्या वरती तुम्हाला नाही जाऊ द्यायचंय. हे जे काही 22 आहे हे 22 तुमचं फायर डिमांड किंवा तुमचं जे फायर हायड्रंट्स आहेत जे तुम्हाला ऍडिशनल पाणी देणार आहेत ऍक्सिडेंटच्या वेळेस त्यांचं कॅल्क्युलेशन करूनच हे 22 मीटर्स आहे. ओके, सो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तुमचं प्रेशर जे काही आहे सिस्टीम मधलं ते 22च मेंटेन करायचं आहे. फाईन. So final most and maximum limit for pressure variation is up to 22 meters. There may be an objective over there. Next one is head loss allowable head loss is 0.5 per 1000 meters. Maximum head loss allowed is 10 meters. Okay. Minimum diameter 6 inches. Reservoir capacity 25% of whatever your daily demand is there. Average daily demand is there. Okay. रिझर्वायर कपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आणखीन पण काही पॅरामीटर्स आहेत जे आपण रिझर्वायरचे टाईप बघताना मी सांगेन. ओके, हे बघितलंय. नेक्स्ट मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आतापर्यंत जे काही आपण बघितलं डिस्ट्रीब्युशन सिस्टम रिलेटेड दीज वेर द रिक्वायरमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम अँड एम ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ह्या दोन्हींना कंबाईन करून येस नो टाईप क्वेश्चन्स गेट मध्ये बऱ्याचदा विचारले आहेत 1 मार्क्स साठी. ओके, हे सगळं मिळून तुम्हाला थिअरी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फाईन. सो नेक्स्ट वी विल गो फॉर मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम. काही कळलं नसेल खूप फास्ट होत असेल तर तसं पण तुम्ही सांगा. ओके, methods of distribution system. Now in which way we can have in distribution of water? By gravity you can have, then by pumping you can have. Only pumps are utilized. Then third one is combination of both gravity and pumps. Okay, by gravity method, as you can see in the picture, first a picture gravity system. This one is used for सी या तिन्ही पण मेथड्सला कंबाईन करून जर तुम्हाला वापरायचं असेल किंवा एखादी सिस्टीम जर तुम्हाला वापरायची असेल तर सगळ्यात प्रायर तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर गावाचं टोपोग्राफी मॅप असलं पाहिजे. ओके, टोपोग्राफी वरून तुम्हाला कळेल, त्याचे आरएल्स कळतील, त्याच्यानंतर कंटुरिंग कळेल. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यातलं कोणतं पण मेथड कुठलं सुटेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. ओके, सुटेबल आता पहिलं जे काही आहे ग्रॅव्हिटी मेथड. ग्रॅव्हिटी मेथड मध्ये तुमचा जो काही टँक आहे डिस्ट्रीब्युशन टँक आहे दॅट विल बी हेल्ड टू हाईट. एक स्पेसिफिक हाईट वरती त्याला मेंटेन केलं जाईल आणि तिकडून बाय ग्रॅव्हिटी ओनली तुमचं जे काही पाणी असेल ते स्पेसिफिक प्रेशरनी बाय ग्रॅव्हिटी तुमच्या त्या डिस्ट्रीब्युशन जे काही लोकेशन आहे त्याच्यापर्यंत घेऊन जाता येईल. आता जेव्हा आपण विजिट केलं होतं वॉटर सप्लाय प्लांटला, what was the type they have utilized over there? Or let me cover 3 and then I'll ask the same question. So first method मध्ये gravity method मध्ये काय होतंय, तुमचं डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर जे काही आहे ते ठराविक एलिव्हेशन वरती बांधलेलं असतं आणि त्याच्यानंतर बाय ग्रॅव्हिटी तुमचं पाणी जे काही आहे ते एरियाज मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. नेक्स्ट वन इज पंपिंग सिस्टम. पंपिंग सिस्टम मध्ये पंप्स मेजर रोल प्ले करतात. तुमचं रिझर्वायर मधनं पाणी पंप करायचं आणि सेम सिस्टम्स मधून तुमचं जे काही डिस्ट्रीब्युशन एरिया आहे तिकडे तुम्हाला बाय पंपिंग you can maintain the static pressure over there and then the water will be supplied towards the consumer with the adequate pressure. Okay, this one is pumping, जिकडे pumps maximally use केले जातात. Fine. लास्ट वन इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ग्रॅव्हिटी पण वापरू शकता आणि पंप्स पण वापरू शकता. रिझर्वायर मधून तुम्ही पाणी पंप करा, इलेव्हेटेड स्टोरेज रिझर्वायर मध्ये स्टोअर करा आणि जेव्हा जेव्हा जसं जसं पाणी लागेल तसं तसं तुम्ही ग्रॅव्हिटीने सप्लाय करत राहा. दिस इज नोन एज कंबाईन सिस्टम ऑफ युअर ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टम. हे 3 मेन सिस्टम मेथड्स आहेत डिस्ट्रीब्युशन करण्यासाठीचे. आता मी सेम क्वेश्चन विचारते, जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन जेव्हा आपण विजिट केलं होतं प्लांटला, what type of system they were using to distribute water for Pandharpur city? या 3 पैकी कोणतं सिस्टम वापरलं जात होतं किंवा जातंय आता सुद्धा? आठवतंय का कोणाला? Yes or no? Pumping? Pumping? I guess the answer is combined.
because they were pumping the water. Not exactly. 90% of work is done by gravity over there, and 10% was there for pumping. So I can go for the third option, that is combined gravity and pumping. What they were saying is they were taking the water from reservoir, म्हणजे आपल्या नदीमधून ते पाणी घेत होते. सो बाय ग्रॅव्हिटी पाणी येतंय की नाही येते आपल्याला नाही माहितीये, पण इनटेक स्ट्रक्चर मध्ये पंप्सनेच पाणी घेत होते. सो पंपिंग सिस्टम वेअर देअर, अँड देन बाय ग्रॅव्हिटी जे काही पंढरपूर शहर आहे खाली गावातलं, तिकडे ते ग्रॅव्हिटीने पाणी पोहोचवत होते. ओके, सो लोकेशन इंग्रजांनी ते बांधलेलं आहे. सो त्यांनी ते लोकेशन असं चांगल्या जागेवरती बांधलंय की 90% एरियाज आर गिव्हिंग द वॉटर बाय ओनली ग्रॅव्हिटी सिस्टम. ओके, so the answer is combined system they were using for distribution of water, and that's why the reason is combined gravity, that is gravity and pumping system, is maximally utilized for distributing your water. No doubt while designing any distribution system we will focus on majority in gravity system, कारण maintenance कमी आहे. बाकीचं equipments लावण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्ही walls लावा. Your economy will be maintained by this particular thing, gravity system ने. पण जर नसेलच possible, then you can go for this combined system. Okay, so these are the methods through which you can go for this methods of distribution. Now during this, one more thing is there, methods of distribution. They are saying combine and continuous and intermediate systems. Okay, हे तर झालेच methods, पण ह्याच्या सोबतच येतात combine and continuous and intermediate system. What is continuous and intermediate? The name itself suggests. Continuous म्हणजे काय असू शकतं? What do you mean by continuous systems? The systems which are providing water for 24 hours. ज्या सिस्टम 24 hours पाणी प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं, those are continuous systems. Consumer will be providing very happy because they are getting 24 hours of water over there. Intermediate system म्हणजे 2 तास पाणी येईल, 6 तास पाणी येईल, hourly basis. Okay, so peak hours वेळेस they will give you water for 2 to 3 hours, and then they will stop this particular distribution system. So that will be known as intermediate system. Okay, but generally we are designing for continuous system only. We are not designing for intermediate system because everybody wants 24 hours of water. Okay, so if they have asked, you need to go for continuous system for design. Okay, next we will go for distribution reservoirs. Now we have seen the types of or the methods of distribution, gravity, combine, and then pumping. Now suppose we have taken water from treatment plant, आपल्याकडे बरंच पाणी झालंय आणि 24 hours म्हणजे जे काही तुमचे पीक आवर्स आहेत ते पीक आवर्स संपलेत. आता डिमांड जे काही आहे ते डिमांड कमी. Okay, in such case you need to have something to store that particular water, and that's why the reservoirs plays a very important role again in a distribution systems. Okay, म्हणून distribution systemचं third component म्हणून सुद्धा तुम्ही distribution reservoirs किंवा all the types of reservoirs ला consider करू शकता. Okay, distribution reservoirs are also called as a service reservoirs. Okay, are the storage reservoirs. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी सप्लाय करताय आणि फ्लक्च्युएशन्स बेसिस वरती फ्लक्च्युएशन्स ना ऍब्सॉर्ब करायला तुम्हाला डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स हे गरजेचे असतात. ओके, लोकेशन्स यू शुड बी लोकेटेड as close as possible to the center of demand. Water level in the reservoir must be at a sufficient elevation to permit the gravitational flow. Functions will be to absorb hourly variations in demand, to maintain constant pressure in a distribution main. Water store can be supplied during emergencies. Okay, now regarding this particular distribution reservoir, there was one question in 2001. What is the aim or what is the function of distribution reservoir? They have given the word service reservoir. Okay, both are the same, distribution reservoir and service reservoir, दोन्ही पण सेमच आहे. ओके, सो ह्यांचं काम काय आहे, तर जे काही आर्ली डिमांड्स व्हेरिएशन्स आहेत, फ्लक्च्युएशन्स आहेत, त्यांना ऍब्सॉर्ब करायचंय. ऍब्सॉर्ब करायचंय म्हणजे काय करायचंय, स्टोअर करून ठेवायचंय. ओके, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही पाठवू शकता, पाणी वाया नाही जायला पाहिजे. फाईन, जर गरज नाही आणि तरी पण तुम्ही पाणी प्रोव्हाइड कराल, अल्टिमेटली इट विल गो इन वेन. ओके, ते वेस्टच होऊन जाणार आहे. सो त्याच्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच तुम्ही सप्लाय करा.
ट्रीटमेंट प्लांट तुम्ही बंद करू शकत नाही. ओके, स्टोरेज मध्ये खूप पाणी आहे बाबा आज, त्यामुळे आजच्या वेळेस तुम्ही ट्रीटमेंट प्लांट बंद करून टाका असं म्हणता येत नाही. ट्रीटमेंट प्लांट हॅज टू बी वर्किंग इन अ कंटिन्युअस मॅनर. फाईन, ते कंटिन्युअस चालू असतात म्हणून तुमचं जे काही वॉटर, ट्रीटेड वॉटर आहे ते डेली बेसिस वरती तयार होतं. आणि ते डेली बेसिस वरती तयार झाल्यामुळं देर आर टू पॉसिबिलिटीज. तुम्ही 24 आवर्स पाणी सप्लाय करू शकता आणि 24 आवर्स सप्लाय केल्यानंतर जर काही उरत असेल तर मग त्याला स्टोर करून ठेवायला यू नीड टू गो फॉर दिस रिझर्वायर्स. ओके, सो ह्यांचं एम काय आहे? दे आर देअर फॉर ऍब्सॉर्बिंग variations in demand. They are able to maintain the constant pressure in distribution main, plus they can help you to supply in the emergencies. Now location is very very important. You need to locate this one at the center. Okay, जिकडं तुमचं एरिया आहे त्या एरियाच्या सेंटर मध्ये तुम्हाला याला इन्स्टॉल करायचंय, जेणेकरून तुम्ही कमी टाइम मध्ये मॅक्सिमम एरियाजला पाणी जे काही आहे ते सप्लाय करू शकता. ओके, distribution reservoir is also called as service reservoir. Okay, fine, understood? Now give me the answer about this question. The purpose of providing a balancing reservoir in a water supply distribution system is to, what will be the answer over here? Option A, equalize pressure in distribution system. Store adequate quantity of water to meet requirements. C is store adequate firefighting services, and D is take care of fluctuations. What will be the option over here? Answer. A. Answer will be D. Who is saying D? How many are there for D? B. Anyone else want to participate? D. Somebody is saying A. Anyone else want to go for answers? A. Okay. आणखीन कोणाला? B. Okay. I'll show my answer. Oh. Answer is D. Okay. Now you need to go for C. ह्याच्यावरून काय येतंय? हे सगळे जे काही थिअरी क्वेश्चन्स आहेत या थिअरी क्वेश्चन्स मधले ऑब्जेक्टिव्ह जे काही ABCD जे तुम्हाला दिलंय, दीज आर व्हेरी कन्फ्युजिंग ABCDs. हे जे आपण ISC ला ABCD देतो, दीज आर व्हेरी क्विक टू अंडरस्टँड अँड ग्रास्प, बट इन अ गेट इट विल नॉट बी हॅपनिंग. तुम्हाला सहजासहजी मार्क दिले जाणार नाहीत. सगळे आता इथले पण ऑप्शन्स बघा, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला सेम वाटतात. आता आपण एम मध्ये डिस्कस केल्याच्या नंतर असं वाटेल की ऑल ऑफ दी अबव असं एक ऑप्शन द्यायला हवा होता, असं वाटत असेल ना? येस और नो? बट जर ऑल ऑफ दी अबव नसेल, then you need to search the answer which is more near to the answer. सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात accurate असं कोणतं आन्सर असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सो प्रायर एम जे काही आहे या बॅलन्सिंग रिझर्वायरचं किंवा डिस्ट्रीब्युशन रिझर्वायरचं, तर ते म्हणजे फ्लक्च्युएशन्सला ऍब्सॉर्ब करणं. ओके, fluctuations, demands, water quality, these are very very important in any type of design for water supplies. Okay, so ह्याचा आन्सर जे काही आहे, आन्सर शुड बी D, which is quite nearer to the correct answer. Okay, so जे काही D म्हणणारे लोक आहेत त्यांना congratulations, you have earned 1 point over here. Next. Next question. Consider the following unit associated in water supply system. Sequence these units in order to their connections starting from the stores. What will be the answer over here? हे आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. What will be the sequence? Option A, B, C, D. C, train your brain to solve the problem as possible as you can, fast. 1, pumping of raw water. 2, intake structure. 3, treatment work, and then distribution. B is intake structure. 1, pumping of raw water. 3 is treatment work.
Well, majority of people are saying A. Oh, it's going 50-50. Half of you are saying A, half of you are saying is B. Okay, I'll show my answer now. It's quite fun to have this A, B, C, D. Mine is B. Okay. So what they have said is, yes, I have given the answers now. You stop giving answers. I have already answered it. Answer is B. Now see what they have given. The sequence of this unit in the order of their connection starting from source. They have already mentioned they have already started from source. So you need to go for intake structures. Intake structure, then pumping of that raw water to the treatment plant, and then go for distribution system. Okay, so reading the particular question and going for answers is very, very important indeed. Okay, so for this question, answer will be B. Okay, I hope you enjoyed giving answers. Yes, Yes. thank you. Stop writing S over there. It is becoming a little messy. Okay, fine. So let's move forward. Types of reservoirs. Shall we go forward or we should stop here? Bore hota aसेल तर सांगा. We can stop over here and then we can resume afterwards. Shall I continue? Yes. Okay. Fine. So next one is types of reservoir. First is surface reservoir and then is elevated one. Elevated मध्ये जे आपण मगाशी पाहिलं की ग्रॅव्हिटी मध्ये इलेव्हेशन वरती थोडंसं तुमचं टँक ठेवायचंय आणि मग ते पाणी जे काही आहे ते ग्रॅव्हिटीने फ्लो करणार आहे. So that comes under elevated one. Surface you can go for at the time of pumping. Okay, so pumping system जर तुम्ही वापरणार असाल then that type you can go for surface reservoir also. We will see this in details. There is one more point that is surge tank or surge reservoir. Okay, जे मी इकडे include नाही केलं but that is given in gate books. Surge tank or surge reservoirs. Okay, generally it is comes under tank only. सर्ज टँक म्हणजे काय आहे तुमचं जे वॉटर हॅमरिंग आहे यु नो वॉटर हॅमर वन टाइप ऑफ स्ट्रेस इन पाईपलाईन्स ड्युरिंग फ्लोज जेव्हा तुम्ही पाईपलाईन मधलं ते वॉल जे काही आहे ते सडनली बंद करता तेव्हा जे काही इफेक्ट होणार आहे दॅट कम्स अंडर हॅमर. ओके, सो तो हॅमरिंग इम्पॅक्ट कमी करण्यासाठी तिकडे एक टँक लावलेला आहे. ते प्रेशर मेंटेन करेल, रिड्यूस करेल आणि त्याच्यामुळे तो काही हॅमर इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कमी होईल. सो सर्ज टँक और सर्ज रिझर्वायर, सर्ज SUG सर्ज रिझर्वायर जे काही आहे ते सुद्धा इन्क्लूड केलं जातं ऍज अ रिझर्वायर और इलिव्हेटेड टँक मध्ये. ओके, सो त्याचं स्पेसिफिक एम आहे ते म्हणजे वॉटर हॅमर इम्पॅक्ट जो काही आहे तो कमी करणं. फाईन, दिस वॉज ऑल्सो वन क्वेश्चन इन आय गेस इन 2014 गेट आफ्टरनून पेपर. ओके, सो टाइप्स ऑफ रिझर्वायर मध्ये काय येतं सरफेस रिझर्वायर अँड इलिव्हेटेड रिझर्वायर्स. लेट्स गो फॉर द नेक्स्ट वन. Surface reservoirs which are also called as a ground reservoirs का तर ते ground वरतीच बांधलेले आहेत, elevations नाही आहेत त्यांच्याकडे म्हणून. So these are also called as a ground reservoirs, mostly circular or rectangular. Underground reservoirs are perfect underground. Okay, fine, go for it. See, आपण जे ट्रीटमेंट प्लांटला व्हिजिट केलेलं तिकडे तुम्हाला लास्ट पोर्शन मध्ये ते जे काही दाखवत होते दीज वेअर दिस टाइप ऑफ ग्राउंड रिझर्वायर्स. ओके, म्हणजे जे ट्रीटमेंट प्लांट होतं आफ्टर डिसइन्फेक्शन केल्यानंतरचं जे त्यांचं जे चांगलं पाणी होतं ते चांगलं पाणी ते अंडरग्राउंड सिस्टीम्स मध्ये स्टोअर करून ठेवत होते. सो दीज वेअर नोन ॲज ग्राउंड रिझर्वायर्स. डू यू रिमेंबर दोज पर्टिक्युलर थिंग्स? तुम्हाला फक्त व्हेंटिलेटर्स दिसत होते आणि त्यांनी ओपन सुद्धा करून दाखवलं होतं की इकडे खाली आमचं पाणी जे काही आहे ते स्टोअर केलंय. ओके, आणि त्याच्यानंतर ते बाय ग्रॅव्हिटी कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचवत होते आणि तरी सुद्धा जर जास्त पाणी आलं तर त्यांच्या त्या इलेव्हेटेड टँक मध्ये पंप थ्रू ते स्टोअर करून ठेवत होते. आय होप यू रिमेंबर आर पर्टिक्युलर विजिट. सो इकडे काय असतं इनलेट म्हणजे काय असणार आहे डिसइन्फेक्शन युनिट मधून जे काय तुमचं लास्टली ट्रीटेड वॉटर आहे दॅट विल बी इट्स इनलेट मधून तुमचं पाणी आतमध्ये स्टोअर केलं जाईल
व्हेंटिलेटर्स का दिलेत तर अंडरग्राउंड जेव्हा तुम्ही काही स्टोअर करत असता देर हॅज टू बी दे मे बी एनी एअर ट्रॅपिंग और समवॉट जे काही एअर ट्रॅप झाले ते सुद्धा त्याला वरती म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये पाठवणं गरजेचं आहे. अदरवाइज इट विल ऍड सम मोर ऍडिशनल प्रेशर ओव्हर देअर. म्हणून व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. सो वन बाय वन त्यांचे जे काही टँक्स आहेत ते भरत जातात जसं तुमचं इनलेट ओपन केलं तसं. एक ड्रेन सिस्टम दिली आहे, ड्रेनेज पाईपलाईन दिली आहे. तिकडून तुमचं जे काही ट्रीटेड वॉटर आहे ते तुमच्या ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या लेआउट मध्ये पाठवलं जाईल. ओके, तिकडून ते तुमचं पाणी सगळीकडे ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युट व्हायला सुरुवात होते. फाईन. हे ड्रेन जे काही आहे हे ड्रेन तुम्ही तुमच्या एलिव्हेटेड टँकला सुद्धा देऊ शकता. तिकडून सुद्धा तुम्ही टँक मध्ये प्रोव्हाइड करून नंतर पब्लिक कडे पाठवू शकता. ओके, सो दिस इज नोन ॲज ग्राउंड रिझर्वायर और सरफेस रिझर्वायर. नेक्स्ट वन इज इलिव्हेटेड. हे समजायला खूप सोपं आहे. आपण जनरली प्रत्येक वेळेस बघतो आपल्या सगळ्यांच्या एरियामध्ये एखाद दुसरं इलिव्हेटेड रिझर्वायर असणारच आहे. ओके, सो ॲज द पिक्चर इंडिकेट्स, हु इज दिस? गणेश बागल. एनिवेज, तुम्ही डायग्राम मध्ये बघताय, यू कॅन इझिली अंडरस्टँड. तिकडून एक पंपिंग स्टेशन आहे. दिस पंपिंग स्टेशन इज फ्रॉम ट्रीटेड वॉटर. दिस इज नॉट फ्रॉम युअर रिझर्वायर. ओके, pumping station from treated reservoir, it will gives the water, supply the water into this tank, and then the water will be distributed through a gravity pressure towards your consumers. Okay, so this is known as your elevation. ते elevated वरती आहे, थोड्या height वरती आहे म्हणून त्याला ते नाव दिलंय. समजायला खूप सोपं आहे. Fine. So these are your elevated reservoirs. Now last one, storage capacity of distribution reservoirs. How to calculate this storage capacity? For calculation, you need to have three terminologies with you. First is balancing storage, next is breakdown storage, and last but not the least, fire storage. Okay, we'll see one by one what are these. The balancing storage is the quantity of water required to be stored in the reservoir for equalizing or balancing the fluctuating demands against the constant supply is known as balancing storage. What does that mean? What is this? जेव्हा केव्हा तुमचं फ्लक्च्युएशन दिसतंय वॉटर डिमांडचं, फॉर एक्झाम्पल सकाळी वापरण्याचं पाणी कंटेंट जास्त आहे, दुपारी बऱ्यापैकी कमी आहे, किंवा दुपारी जास्त आहे, संध्याकाळी कमी आहे. सो हे जे काही आहे म्हणजे तुम्ही कॉन्स्टंटली थ्रू आउट प्रत्येक दिवस सेम क्वांटिटीचं पाणी नाही वापरत. ओके, त्याच्यामुळं जे कॉन्स्टंटनेस यायला पाहिजे ते येत नाही आणि तुमचे फ्लक्च्युएशन वर खाली तुमचा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ फ्लक्च्युएशन दाखवतो. ओके, सो या फ्लक्च्युएशन्स नुसार तुम्हाला तुमच्या कन्झ्युमरला पाणी द्यायचंय जेव्हा जेव्हा त्याला गरजेचं आहे तेव्हा तेव्हा. ओके, मग तेव्हा जेव्हा तुमच्या कन्झ्युमरला गरजेचं आहे तेव्हा तुमच्याकडे पाणी असणं गरजेचं आहे. म्हणून बॅलन्सिंग स्टोरेज नावाची जी काही डेफिनेशन आहे ती दिली आहे. सो क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू बी स्टोर्ड इन अ रिझर्वायर. सो या फ्लक्च्युएशन्सला फुलफिल करायसाठी तुम्ही जे कॅल्क्युलेशन करून पाणी एखाद्या इलिव्हेशन टँक मध्ये स्टोअर केलंय दॅट इज नोन ॲज बॅलन्सिंग स्टोरेज. ओके, ती क्वांटिटी तुम्हाला कन्सिडर करायची आहे. नेक्स्ट वन इज breakdown storage. Breakdown storage, what does it means? It is called as emergency storage, in a storage preserved in order to tide over the emergencies posted by failure of pumps, electricity. Now see, this emergency is not your fire accident emergency. This emergency is because of failures in whatever appurtenances or pumps or pipelines you are providing in a system. त्यांच्यामुळे जे काही इमर्जन्सी येईल त्याला बॅकअप साठी म्हणून जे तुम्ही पाण्याचं स्टोरेज करून ठेवणार आहे दॅट इज नोन ॲज ब्रेकडाऊन स्टोरेज. ओके, त्याचं सुद्धा 25% टोटल स्टोरेज तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशनच्या 25% यू नीड टू गो फॉर दिस ब्रेकडाऊन स्टोरेज. कारण जनरली तुम्ही जे काही सिस्टम बांधत असताय किंवा डिझाईन करत असताय त्यांना मेंटेनन्सची गरज आहे अँड ड्युरिंग मेंटेनन्स एनिथिंग कॅन हॅपन. ओके, so for that you need to be prepared for it, and that's why this breakdown storage is given. And last one is fire storage. हे आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा काही फायर ऍक्सिडेंट्स होतील तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या त्या लोकेशनला हवं तेवढं पाणी प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्याच्यासाठीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते फायर स्टोरेज मध्ये येतं. ओके, सो इन युअर लेफ्ट हँड साइड R is equal to F minus P into T.
T is the duration of fire in minutes. Now here they have main मतलब included the timing म्हणजे किती time पर्यंत तुम्हाला ते पाणी तिकडे द्यावं लागेल. This is totally not calculated. हे आपण प्रत्येक वेळेस calculate नाही करू शकत. It depends on the requirement and the situation. त्या situation वरती depend करेल. Fine. So reservoir to storage is equal to fire demand minus uh, pumping capacity and then into whatever this duration is there. Okay, या सगळ्यांना मिळून तुमचं स्टोरेज कॅपॅसिटी जे काही आहे ते तुम्हाला बनवायचं आहे. फाईन. हे तीन टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवा. बॅलन्सिंग स्टोरेज, ब्रेकडाउन स्टोरेज अँड देन fire storage. Okay, if you want I can share this particular ppts with you. Okay, no need to write down each and every line over there. So this is related to storage capacity. Next one comes is layouts of distribution system. Layouts म्हणजे कोणत्या पद्धतीनं पाणी कसं त्या एरियामध्ये पोहोचवलं जाईल. मग ते रेक्टँग्युलर आहे, सर्क्युलर आहे, मेन पाईपलाईन फक्त प्रोव्हाइड केली आहे. Whatever it may be, it is related to layouts. Okay. If you want more details regarding this particular point, you just go to my YouTube channel. There I have explained it thoroughly. If you not visited my channel, please do visit Environment Engineering Education channel. Just making publicity of my own channel. That's it. Okay, coming back to the point, there are 4 different layouts. In these layouts, dead end system, radial system, then gridiron system, and then रिंग सिस्टम. ओके, हे 4 मेन लेआउट्स आहेत जे जनरली वापरले जातात. अकॉर्डिंग टू अगेन whatever distribution system work you are doing, you need to have topography of that particular area with you. Unless and until you know the area, तुम्हाला जर तो एरिया माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही हे डिझाईन करू शकत नाही. जरी तुम्ही क्वांटिटी कॅल्क्युलेट केलेली असली तरी सुद्धा तुम्हाला डिझाईन ऑफ लेआउट बनवण्यासाठी you need to have topography maps related to that particular area. Okay, so we will see one by one what are this dead end system. Okay, now this dead end system is also called as tree system. Okay, ह्याच्यामध्ये कसं आहे, एक मेन पाईपलाईन म्हणजे डिस्ट्रीब्युशनची तुमची मेन मोठ्या डायमीटरची पाईपलाईन जी काही आहे ती सेंटर वरून त्या एरियाच्या मेन सेंटर वरून पास केली जाईल. त्याच्या मेन लाईनला सब ब्रांचेस किंवा सब मेन लाईन्स आहेत. सब मेन लाईन्स परत डिवाइड होतील ब्रांचेस मध्ये आणि त्या ब्रांचेस तुमच्या पर्टिक्युलर कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचतील. ओके, सो हे सिस्टम मध्ये it's like trees. Okay, it will grow according to the requirements or the locations over there. Okay, I have I guess one small video to understand it more. I hope you can see this one. Are you able to see? Now this water is coming over here. Valve is provided. If wall is open, then the water will pass through submains and then branches. Likewise, your water will travel towards your consumer end. Okay, walls जर बंद असतील तर तुमचं जे काही पाणी आहे ते पुढे पास होणार नाही. So walls will be entered or applied at one location which is near to the main pipeline. Okay, या systems मध्ये generally कमीत कमी cut off walls ज्या काही आहेत त्या बसवलेल्या आहेत. So this is one of the drawback regarding this particular system. Okay, so let's go back towards our presentation. Fine. So it is suitable for old systems. Okay, म्हणजे old towns जे अजून बनले म्हणजे जे काही त्यांचं प्रोसिजिंग आहे ते प्रॉपरली नाहीये. हॅपीजार्डली आपल्या आपल्या ह्याच्यानी ओल्ड टाउन्स बांधले गेलेले आहेत. सो प्रॉपर मेंटेनन्स नाहीये. अशा जागेवरती यू कॅन गो फॉर दिस डेड एंड सिस्टम. दे कॅन ग्रो एनीवेअर लाईक ट्रीज. फाईन. सो दिस पॅटर्न ऑफ रोड्स जनरली कोणतं पण लेआउट जे काही आहे कुठल्याही टाईपचं लेआउट तुम्ही बनवा, इट इज अकॉर्डिंग टू दी रोड पॅटर्न्स. ओके, रोड जसे असतील त्या पॅटर्न नुसार तुमचं जे पाईपलाईन्स आहेत त्यांना लाई केलं जाईल, विच इज क्वाईट इझी टू distribute your systems over there, distribute your pipelines over there. म्हणून रोड पॅटर्न नुसार तुमचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते बनवले जातं. ओके, the main pipeline will get divided into submains will divided into branches. Okay,
Advantages are really cheap. Determination of discharges and pressure is easier due to less number of walls. As I have already told you, walls number is quite less. पण जर वॉल नंबर कमी असतील तर ड्युरिंग मेंटेनन्स जेव्हा तुम्ही रिपेअर करत असता तेव्हा तुम्हाला संपूर्ण सिस्टीम डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बंद करावी लागते. जर एखाद्या एरियामध्ये रिपेअरची गरज असेल तर पूर्ण एरियाला पाणी जे काही आहे ते सप्लाय करणं बंद करावं लागेल, which is a big drawback regarding this particular system. There is one more big drawback is, as it is a dead ends over every locations, there will be a possibility of stagnation of water. पाणी जे काही आहे ते परत तुमच्या मेन लाईन्स मध्ये येऊ शकत नाही आणि ते आहे त्या जागेवरती थांबवलं जातं जेव्हा जेव्हा तुमचं सप्लाय चालू नसतो तेव्हा तेव्हा, आणि त्याच्यामुळं मग तुमच्या पाईपलाईनचं करोजन असेल किंवा सेडिमेंटेशन सेटल होणं असेल, हे पॉसिबिलिटी जास्त होतात आणि त्याच्यामुळं तुमचं जे काही सिस्टीम आहे त्याचं जे डिझाईन पिरियड आहे ते डिझाईन पिरियड पर्यंत ते सिस्टीम जात नाही आणि त्याला रिपेअरची जास्त गरज लागते. म्हणून दिस इज अगेन वन ऑफ दी ड्रॉबॅक रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर डेड एंड सिस्टम. ओके, next one is grid iron system. Okay, today we will just see this particular things and then tomorrow we will just go for solving more questions regarding the systems. Okay, so the last 2-3 points are there, just hold over there. Next is grid iron system. Here it is suitable for the cities with rectangular layout where the water main and the branches are laid in a rectangular shape. Okay, ज्या townचं location किंवा डिझाईन रेक्टँग्युलर आहे त्या जागेवरती अशा प्रकारचे सिस्टीम देणं सोपं जातं. ओके, त्याच्यामुळे सगळ्या एरियाज मध्ये तुम्ही इझिली पोहोचू शकता. एक मेन जी पाईपलाईन आहे ती सेंटर मधून द्यायचं. सेंटर नंतर यू कॅन गो फॉर सब डिवायडिंग द ब्रांचेस इनटू रेक्टँगल्स ओनली. प्रत्येक इंटरसेक्शन वरती इकडं तुम्हाला जे काही वॉल्स आहेत, कट ऑफ वॉल्स आहेत, त्यांना द्यायचंय. म्हणजे मागच्या सिस्टीम नुसार डेड एंड सिस्टीम पेक्षा या सिस्टीम मध्ये जास्त तुम्हाला वॉल्स दिसतील. त्याच्यामुळे डेड एंड सिस्टीमचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये रिमूव्ह केलेत. काय नेक्स्ट वन, एनीवन वांट टू आस्क क्वेश्चन? somebody is talking. ओके फाईन. इकडे काय होते कळलंय? फक्त रेक्टँगल मध्ये तुमचं जे काही सिस्टीम आहे त्यांना फॉलो करायचंय. मेन सिस्टीम, सब ब्रांचेस इन रेक्टँग्युलर एरियाज. ओके, नेक्स्ट वन रिंग सिस्टम. इकडे तुमचं मेन सिस्टीम जे आहे ते आउटर एरियाज मध्ये आहे आणि मेन सिस्टीम, मेन पाईपलाईन नंतर सब ब्रांचेस आतमध्ये इन्व्हर्ट होतात. ओके, आधीच्या दोन्ही सिस्टीम मध्ये मेन पाईपलाईन सेंटर मधून होती आणि मग बाहेर त्याचे सबमेन्स जात होते. पण इकडे काय आहे, मेन सिस्टीम तुमची आउटर बाजूला आहे, त्यांनी पूर्ण सर्कल टाईप कव्हर केला एरिया आणि मग तुमचं आतमध्ये त्यांना सबसेक्शन्स केलेत. ओके, सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज रिंग सिस्टम. This supply main is laid at all over the peripheral roads and submain branches out in the main. Okay, आतमध्ये तुमचे सबमेन्स ज्या काही आहेत किंवा ब्रांचेस जे काही आहेत ते डिस्ट्रीब्यूट होते. This system also allows the grid system with a flow pattern similar characteristics of dead system. म्हणजे हे these are combinations. हे रेक्टँग्युलर सिस्टम जी काही होती आपली मगाशीची त्याचे सुद्धा रूल्स आणि ऍडव्हान्टेजेस इकडे फॉलो होतात. दिस इज अन कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑफ द सिस्टम विच वी हॅव लर्न प्रिव्हियसली. ओके, दोन्ही सिस्टम्स ज्या आपण बघितल्यात त्याच्यात हे रिंग सिस्टम मध्ये कॉम्बिनेशन्स आहेत. ओके, नेक्स्ट वन रॅडियल सिस्टम. रॅडियल सिस्टम मध्ये काय आहे, ऍट द सेंटर ऑफ इच स्क्वेअर, म्हणजे जर तुम्ही रेक्टँगल मध्ये तुमचं लेआउट बनवलं असेल तर त्या लेआउटचं परत एकदा तुम्हाला झोन्स मध्ये डिवाइड करावं लागतील. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4. सो लाईकवाईज तुमचा जो पूर्ण एरिया आहे तो तुम्हाला पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे. प्रत्येक पार्ट किंवा झोनच्या सेंटरला तुम्हाला तुमचं एक डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर जे आपण आता बघितलं त्याला प्लेस करायचं आहे. अँड थ्रू दिस डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर तुमचे सबमेन्स जे काही आहेत किंवा ब्रांचेस ज्या काही आहेत त्या जातील. ओके, बाकीच्या आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर बाकीचं यू कॅन हॅव डायरेक्टली कनेक्शन्स फ्रॉम द ट्रीटमेंट प्लांट अँड देन रिझर्वायर अँड देन डिस्ट्रीब्युशन सिस्टम.
इकडे काय आहे तुमचं जे मेन सोर्स ऑफ वॉटर असेल ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर असेल. ओके, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर मध्ये जर पाणी नसेल तर तुमचं रॅडियल सिस्टम जे काही आहे ते पूर्ण फेल जाईल. फाईन. So center of water supply is distribution system over radial inside your radial system. Okay, so this system is exactly reverse of ring system. रिंग सिस्टीम मध्ये पेरिफेरीला मेन होतं, इकडे ऍट द सेंटर मेन तुमचं जे काही पाईपलाईन आहे ती सेंटरला आहे. ओके, द एरियाज आर डिवायडेड इंटू डिफरंट झोन विच आय हॅव ऑलरेडी टोल्ड. द वॉटर इज पंप्ड इनटू डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर केप्ट इन द मिडल ऑफ द झोन. सेंटर मध्ये तुमचं रिझर्वायर ठेवायचं आहे and then water will be distributed. Majority of the supply is done by gravity, but obvious तुमचं जे काही रिझर्वायर आहे इलिव्हेटेड रिझर्वायर आहे आणि ते सेंटरला असल्या कारणानं मॅक्सिमम एरिया तुमचा बाय ग्रॅव्हिटीज तुम्ही कव्हर करू शकता, विच इज द ब्युटी ऑफ दिस पर्टिक्युलर सिस्टीम. म्हणून जनरली जर एरिया छोटा असेल आणि तुम्ही झोन्स मध्ये इझिली डिवाइड करू शकत असाल देन यू कॅन गो फॉर दिस रॅडियल सिस्टम. ओके, ह्याचे ड्रॉबॅक्स कमी आहेत, प्लस पॉइंट जास्त आहेत. फाईन. Okay, I have again one more questions for you if you are ready to answer. Are you able to answer this first question? List 1 and list 2. See, for conveyance and distribution, this type of questions are majoritarily asked. List 1 and list 2, then collect this particular list from here. Okay, हे पहिलं जे काही question आहे, this you can answer. What will be the answer for first question? Where I can get chat. Not visible. Dead end system. Any other want to give answers? This will be the last point from our today's session. I have one more meeting to attend. What will be the answers? Okay, majority of people are saying B. C. C is a ring system for both economical and equal pressure. Yeah, answer will be C. See how to eliminate the answers. Objectives मध्ये जर सगळं सोपं सोपं किंवा अवघड अवघड दिसत असेल तर ऑप्शन्स ला एलिमिनेट करायला पण शिका. See here you can easily eliminate radial system मध्ये आताच मी शिकवल्याप्रमाणे you can have a zonal distribution, right? एक तरी आपल्याला आन्सर कळलं. फाईन. मग आता सगळीकडे झोनल सिस्टीम साठी असलेलं म्हणजे डी गिवन ऍज 4, लिस्ट 1 मध्ये डी असलेलं आणि लिस्ट 2 मध्ये 4 असलेले असे कोणते ऑप्शन्स आहेत? ए एंड सी. फाईन. म्हणजे दोन ऑप्शन एलिमिनेट झाले, बी आणि डी गॉट एलिमिनेटेड. नाउ यू नीड टू गो फॉर ए एंड सी ओनली. फोकस ऑन ए एंड सी. फाईन. सो आन्सर विल बी युअर सी, विच आय हॅव ऑलरेडी गिवन. फाईन. सो ह्याच्यामधलं एलिमिनेट कसं करू शकता तुम्ही ए आणि सी मध्ये? Difference is B and C. Stop doing that. I have already given you the answer. Answer is C. Okay, fine. So you can go for this elimination technique also. The people who have given answer C, well done. You have got 2 marks over there. Next one, which one of the following is the purpose of providing surge tank? I have already given this answer, but still answer is D. To protect the pipeline against water hammer. Yes, answer is D for second question. For surge tank, answer is D. To protect the pipeline against water hammer. Okay, so today we will stop here, and tomorrow we will continue from this particular point. So I hope you understood whatever I have taught you. If not, let me know, mail, chat, whatever it is you can go for. Anyone want to ask any question, whatever we have learned today?
कुणाला काही क्वेश्चन विचारायचं आहे का? Yes, who is giving yes? Who want to give ask question? Kavdi A40. A40, you want to ask any question? No, ma'am. Okay. Anyone else is there who want to ask question? No. Okay, fine. Shall we stop here? Okay, thank you. Thank you so much for attending my class. Tomorrow we will meet at 1 o'clock sharp. Fine. Thank you for listening. Thank you for your patient Okay. listening. Bye. Have a safe days. Thank you.